हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण झटपट अशी मसाला भेंडी फ्राय बनवणार आहोत। ही माझ्या मुलाची फेवरेट भाजी आहे, तर तुम्हाला याची आज मी रेसिपी दाखवते। इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे, ती अशी उभी चिरून घेतलेली आहे। आणि भेंडीची लेंथ जर मोठी असेल तर ती पण तुम्ही मधून कट करून घ्या। तर मी दोन भागामध्ये कट केलेली आहे। हे मी थोडं साईडला ठेवते। आता आपल्याला बाकीचा मसाला बनवायचा आहे। त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे। त्यात 1 चमचा धणे पावडर, 1 छोटा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा जिरे पावडर, जी रोस्ट केलेली जिरे पावडर असते ती। आता आपण हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया। हातानेच मिक्स करायचे, कारण बेसनामध्ये थोड्या गाठी असतातच, त्या सर्व आपल्याला मोडायचे आहेत। आणि आता हे मसाले आपण मिक्स करून घेऊया। मसाले आपले रेडी आहेत। आता आपण जे भेंडी चिरून घेतली होती त्यात हे पीठ पेरून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम, आणि मग हे चोळून सगळे लावायचं आहे। भेंडी चिरायच्या आधी ना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ती स्वच्छ धुवून घेतल्यावर ती पुसून घ्यायची आहे आणि थोडीशी ती वाळवून घ्यायची आहे, आणि कोरडी झाल्यावरतीच मग ती उभी कापून घ्यायची आहे। नाहीतर मग त्यातला चिकट जो रस असतो तो मग बाहेर येतो आणि मग भाजी आपली सगळी चिकट होते। त्याला ही कोरडी असायला हवी आहे। तर मी आता अजून उरलेलं जे बाकीचं पीठ होतं ते पण मी ह्यात घालून घेते आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेते। आता मी सर्व भेंडीला पीठ व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे। ते साईडला मी एक पसरट कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यात फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यावर आपण त्यात मोहरी घालणार आहोत, 1 चमचा, आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाल्यावर 1 चमचा जिरं, 8 ते 10 लसूण पाकळ्या। आणि आपल्याला आता हे लसणाच्या पाकळ्या थोड्याशा व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत। आपला लसूण व्यवस्थित फ्राय झालाय, त्यात मी आता कढीपत्ता घालते आणि कढीपत्ता घातल्यावरती आपण ही भेंडी जी मिक्स करून ठेवली होती ती यात घालून घेणार आहोत। आता मी सुरुवातीला थोडं फ्लेम लो ठेवते। सर्व मसाले आणि पीठ सगळं मिक्स आपण जे करून घेतलेलं आहे ते नाही तर खालती चिकटायला सुरुवात होईल। तर सुरुवातीला तेलामध्ये व्यवस्थित ते मिक्स होईपर्यंत आपण फ्लेम लो ठेवायची आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवरती आपण ते शिजवून घ्यायचं आहे। आपलं पीठ आणि सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तेलामध्ये। आता मी फ्लेम थोडी मोठी करते। आता आपल्याला व्यवस्थित ही परतवत शिजवून घ्यायची आहे। मसाल्यांचा खमंग वास सुटलाय। ह्यात आपण जराही पाणी ॲड करणार नाही आहोत, नाहीतर त्यातला तो कोरडेपणा तो निघून जाईल आणि मग भाजी चिकट होईल। तर 5-7 मिनटं झालेली आहेत। मीडियम लो फ्लेम करत व्यवस्थित परतवून घेते भाजी, कारण आता आपण बेसन वापरलेलं आहे। ते जर कच्चं राहिलं तर ते आरोग्यासाठी चांगलं नसतं, ते बादू पण शकतं। म्हणून मी सतत ढवळत जोपर्यंत तुम्हाला कलर जोपर्यंत चेंज होत नाही पिठाचा तोपर्यंत हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। जवळपास 10 मिनटं झालेली आहेत। ही भाजी परतवून शिजवून घेतली अर्धवट। आता ह्यात आपण 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा चवीनुसार मीठ आणि 1 चमचा
त्यात मी आता कोथिंबीर घालते. कोथिंबीरने पण थोडंसं त्याला बाष्प सुटेल. आणि हे एकदा असं रफली मिक्स केल्यावर ह्यावर मी आता झाकण ठेवते. आणि झाकणावरती मी एक वाटीभर पाणी घालते. आणि लो फ्लेमवरती मी हे थोडा वेळ शिजू देते. अर्थात 5-7 मिनिटांनी मी परत मध्ये मध्ये चेक करणार आहे, कारण ती खालती परत चिकटायला नको. आता अजून 10-12 मिनिटं झालेली आहेत. मी वरचं झाकण हलगत काढून घेते. मस्त खमंग आणि खरपूस वास सुटलाय. आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपली भाजी आता व्यवस्थित शिजलेली आहे. पीठही शिजलेलं आहे. झाकण काढल्यावरती मी गॅस थोडासा फास्ट करते आणि थोडंसं कोरडं असं परतवून घेते की ज्याने ती भाजी थोडी अजून मोकळी होईल. तर त्यावर थोडंसं खोबरं घालते. खोबरं थोडंसं 1 मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि आता हे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. मी सर्विंग प्लेटमध्ये आपली भाजी काढून घेतलेली आहे. त्यावर गार्निशिंगसाठी थोडंसं ओलं खोबरं घालते आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली. आपली झटपट मसाला भेंडी फ्राय खाण्यासाठी रेडी आहे. फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.